नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे 45 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे पडसाद जळगावात उमटले आहे। तर या घटनेच्या निषेधार्थ जळगाव कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे। महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून तिला बांधून विहिरीत टाकल्याचा आरोप समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। तर त्याच प्रकरणात महिलेला 13 वर्षीय नातीवरील अत्याचाराच्या आरोपाचेही निवेदनात उल्लेख आहे। प्रकरणाची सखोल तपास निष्पन्न चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। माझं नाव सखाराम बुधोमोरे, मी प्रदेश सरचिटणीस तसंच कुंभार समाजाचा जिल्हा सचिव आहे। आज आम्ही या ठिकाणी दोडी इथे जी मोठी घटना घडली की त्या ठिकाणी 13 वर्षाच्या मुलीवरती काही दिवसापूर्वी बलात्कार झाला होता। नंतर त्याच गावातल्या सरपंच आणि पोलीस पाटील यांनी त्या मुलीच्या आजीवरती अत्याचार केला, तिला घरातून उचलून नेलं, तिचे हातपाय बांधले आणि विहिरीत फेकलं आणि त्या कुटुंबावर फार मोठी अवकाळा निर्माण झालेली आहे। तर मी शासनाला अशी नम्र विनंती करणार आहे की त्यांच्यावरती मोठा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे अशी या समाजातर्फे आणि जळगाव जिल्हा कुंभार समाजातर्फे नम्र विनंती आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नाशिक।